सुप्रीम कोर्ट टीटी प्रकरण 28 एप्रिल 2026 ची अपडेट। सर्व शिक्षक बंधू भगिनींसाठी महत्त्वाची माहिती। आज काय झाले? दुपारी 1:40 जस्टिस दीपांकर दत्ता यांच्या चेंबरमध्ये बाय सर्क्युलेशन सुनावणी पूर्ण झाली। विषय 1 सप्टेंबर 2025 च्या निकालाविरुद्ध दाखल पुनर्विचार याचिका। अंतिम निकाल नाही, अजूनही बघा अंतिम निकाल नाही। कोर्टाने आज कोणताही अंतिम आदेश दिलेला नाही। 2 सध्याची कायदेशीर स्थिती काय? 1 सप्टेंबर 2025 चा निकाल कायम आहे। अजूनही तो 1 सप्टेंबर 2025 चा निकाल कायम आहे। त्या निकालानुसार पदोन्नतीसाठी व सेवेत राहण्यासाठी टीटी अनिवार्य आहे। बदल झालेला नाही। रिव्ह्यू पिटिशनचा निकाल प्रलंबित असल्याने जुना निकालच आजही लागू आहे। 3 शिक्कामोर्तब झाले का? नाही, रिव्ह्यू पिटिशन कोर्टाने फेटाळलेली नाही। शिक्कामोर्तब म्हणजे रिव्ह्यू फेटाळून जुन्या निकालावर अंतिम मोहर उमटवणे। ते आज झालेले नाही। लार्जर बेंचची शक्यता बघा, प्रकरण 3 किंवा 5 जसे 3 किंवा 5 जजेसच्या खंडपीठाकडे जाऊ शकते। ओपन कोर्ट हिअरिंग होऊ शकते। 4 त्रिपुरा टीटी प्रकरण अपडेट। कोर्ट क्रमांक 8 मध्ये सुनावणी होती। 2 आठवड्याची मुदतवाढ त्रिपुरा सरकारला मिळाली। पुढे पाहूया, पुढची तारीख 15 मे 2026। आज अंतिम निर्णय नाही। बघा, परत पुढची तारीख देण्यात आलेली आहे 15 मे 2026 ला। आज अंतिम निर्णय लागलेला नाही। 5 सर्वांसाठी महत्त्वाची सूचना। 1 अधिकृत आदेशाची वाट पहा संध्याकाळनंतर। सुप्रीम कोर्ट म्हणजे 28 ही कालची बातमी आहे बघा, 28 एप्रिल 2026 ची। सुप्रीम कोर्ट ही जी वेबसाईट दिलेली आहे डेली ऑर्डर 28/4/2026 चेक करा। आपण त्या ठिकाणी चेक करू शकतो। अफवावर विश्वास ठेवू नका। शिक्कामोर्तब झाले अशा बातम्या अधिकृत आदेश आल्याशिवाय खरी मानू नका। टीटी आहे तर काळजी नको। ज्याच्याकडे टीटी आहे त्यांची सेवा पदोन्नती सुरक्षित आहे। वेबबेक्स लाईव्ह नाही। आजची सुनावणी चेंबरमध्ये होती त्यामुळे लाईव्ह प्रक्षेपण झाले नाही। सारांश 1 सप्टेंबर 2025 चा टीटी अनिवार्यतेचा निकाल आजही कायम आहे, बदललेला नाही। रिव्ह्यू चा अंतिम निर्णय येणे बाकी आहे, म्हणजे 15 मे 2026 ला परत त्याची सुनावणी होणार आहे। अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।